नमस्कार, मी वैद्य सौरभ जोशी आपल्यासमोर आज काही छोटीशी आयुर्वेदातली जिला म्हणता येईल दुर्लक्षित वस्तू आहेत अशा काही. आपल्याला आयुर्वेद म्हणजे सामान्यपणे औषधं, उपाय आणि वेगवेगळे वनस्पती अशी माहिती असते. फार तर खाण्यापिण्यासंदर्भातल्या आपल्याला गोष्टी माहिती असतात. हे खावं, हे खाऊ नये, आत्ता खावं, नंतर खाऊ नये, किंवा हे खाल्ल्याने हा फायदा होतो, ते खाल्ल्याने रक्त वाढतं, अजून काही विशेष पद्धतीने खाल्लं तर ते विटॅमिन्स फलाने वाढतात, अशी चर्चा आपण सर्वत्र ऐकतो. सामान्यपणे बघायला गेलं तर आपल्या जगण्याचे आपण जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जर टप्पा बघितला तर ह्या तीन म्हणजे ज्या अवस्था आहेत, बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था, या तिन्ही अवस्थांमध्ये आपल्याला तीन, जसे आता माझ्यासमोर एक कॅमेरा आहे, तो ट्रायपॉडवर ठेवलेला आहे, किंवा पूर्वीच्या काळी तिपाई यायची पाण्याचं भांडं मटका ठेवण्यासाठी, तशी आपली एक तिपाई आहे सगळ्यांची जगण्याची. पहिली तिपाईचा एक पाय आहे आहार, ज्याच्याबद्दल सगळे जास्तीत जास्त बोलतात. दुसरा आहे निद्रा, झोपेबद्दल. आपली झोप ही अर्धरोगहरी म्हटलेलं आहे. आयुष्याचा अर्धा भाग खरं तर झोपेने व्यापलेला आहे, ती झोपेबद्दल आहे. आणि तिसरं म्हणजे ब्रह्मचर्य. याबद्दल फारसं कोणी बोलत नाही. ब्रह्मचर्य म्हणजे फक्तच सेक्शुअल लाईफ असा त्याचा सर्वसाधारण अर्थ असला तरी संबंध त्याचा येतो की तुमचा इंद्रिय संयम. आपण यातल्या आहाराबद्दलच आज बोलणार आहोत प्राधान्याने. पण आहारातलं आपल्याला जे घटक आहेत, काय खावं, किती खावं, कधी खावं, ह्याच्या अपेक्षेपेक्षा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की मी जेवतोय रोज, किंवा मला आवडतं ते खातोय, किंवा कोणी मला वैद्यांनी पथ्य सांगितलं आहे म्हणून मी खातोय, किंवा मी कुठे वाचलं आहे म्हणून मी खातोय, सगळं मान्य आहे. सणावाराचं खातोय, लग्न समारंभाचं खातोय, सगळ्या ठिकाणी मी जेवण जेवल्याशिवाय माझा दिवस जात नाही आहे. सहसा उपवास करण्याची पद्धत आत्ता फारशी नाही आहे. जे उपवास लोक करतात ते सगळे खाऊन पिऊन उपवास आहेत. म्हणजे पोटाला आराम देण्याची पद्धत आपल्याकडे फारशी आता उरलेली नाही आहे. तर मग प्रश्न उभा राहतो की मी जे जेवतोय ते पचतंय का? म्हणजे सामान्यपणे बघा, म्हणजे मला एक खजूर आहे, उदाहरण मी घेतो. खजूर खाल्ला तर अंगामध्ये मांस वाढतं, खजूर खाल्ला तर अंगामध्ये बल वाढतं, खजूर खाल्ला तर अंगामधली ताकद वाढते. मान्य आहे मला हे. परंतु हे केवळ खाल्ल्याने साध्य होतं का हो? बिलकुल नाही. हे खाल्ल्याने नाही होत आहे. किती खाल्ल्याने होतं आहे का? तर तो पण भाग आहे. पण हे सगळे गौण आहेत. प्राधान्याने महत्त्वाचं काय आहे तर मी हे खाल्लेलं पचलं आहे का? रोज आपण वरण भात, भाजी पोळी, चटणी, कोशिंबीर, लोणचं, ताक, खीर, दूध, चहा सगळंच खातोय. प्रसंगी जे प्रवासात असतात, बाहेर रस्त्यावरती वडापाव खातात, जे जिथे मिळेल ते आपण आहार म्हणून ग्रहण करतोय. परंतु मित्रांनो, हा आहार पचला का? म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला आपण म्हणतो अंगी लागणं. खाल्लं पण अंगामध्ये गेलं का? जिरलं का? जिरलं का यालाच मराठीत जसं आपण जरण किंवा संस्कृतमध्ये ह्याला आपल्याला जीर्ण म्हणतो, पचणं. आणि ह्यातनंच एका मोठ्या व्याधीचं नाव होतं. खरं तर तो खूप छोटा समजतात लोक, त्याचं नाव आहे अजीर्ण. आणि आज आपण चित्र म्हणजे टेलिव्हिजनवरती बघा, यूट्यूबवरती बघा, कुठल्याही मालिका किंवा कुठे मध्ये जेव्हा ॲड्स येतात ना, त्या ॲड्समध्ये कॉमन दोन प्रकारच्या ॲड्स पाहायला मिळतात. एक तर पोट साफ होण्याच्या औषधांच्या असतात, नाहीतर ॲसिडिटीच्या असतात. तर सामान्यपणे हे दोन जे लक्षण येतात किंवा हे आपल्याला सहज दिसतात म्हणून मी सांगतो की हे अजीर्ण आहे म्हणून आहेत. तर आपण ह्या अजीर्णाबद्दल चर्चा करतो आहोत. हा खरं तर आपल्याला समजून घेण्याचा रोग आहे. आज जगामध्ये भरपूर रोग आहेत, नवीन रोगांचे नाव आहेत. सध्या कोरोनाबद्दल चर्चा चालू आहे, पुन्हा आता तिसऱ्या लाटेबद्दल लोक बोलत आहेत. त्या दृष्टीने आता पुन्हा निर्बंध सुरू झालेत आजपासून. परंतु ही बारसे जे आहेत वेगळे, ह्यांचे अजीर्णांचे म्हणजे ह्यांचं जे काय म्हणता येईल तुम्हाला, आईवडील किंवा ह्यांचं मूळ भूमिका कोणातनं तयार होते तर ही अजीर्णातनं तयार होते. आता कोरोनाचं आहे तर गेल्या 3 वर्षामध्ये आपण एक शब्द ऐकतो, व्याधिक्षमत्व किंवा इम्युनिटी बूस्टर. बाजारात भरपूर उपलब्ध आहेत औषधं. आयुर्वेदिक काही लोक काढे घेत होते किंवा च्यवनप्राश सारख्या औषधं खात होते. वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळा आहार, काय जे मिळेल, ज्यातनं मला काय मिळेल, रोगाच्या विरोधातली ताकद मिळेल. पण मित्रांनो, ही ताकद तेव्हा मिळते जेव्हा ते जे काही तुम्ही खाल्लं आहे ते तुमच्या अंगामध्ये पूर्णपणे
व्याप्त होतं, पूर्णपणे पसरतं आणि अंगाशी एकजीव होतं. ह्या एकजीव होण्यालाच आपण जीर्ण होणं म्हणतोय, पचणं असं म्हणतोय. परंतु माझा वैयक्तिक अनुभव जो आहे व्यावसायिक गेल्या 15-20 वर्षांमधला आणि आमच्या शास्त्राची त्याच्याबद्दल असलेली जी भूमिका आहे ती अशी आहे की रोगा सर्वेपी जायन्ते, सगळे रोग होतात. कशामुळे होत आहेत? अग्निदोषात, अग्निवैषम्यात. म्हणजे आपला जो पचनाचा जो गाभा आहे, काही जण आमचे मित्र त्याला भट्टी म्हणतात, पोटातली भट्टी, ती बिघडली तर होत आहेत. ही भट्टी, हा अग्नी, हा बाल्यात नव्हे, अगदी आईच्या पोटात असल्यापासून आपण बघत असू तर आईच्या पोटातला जो काही आहार रस होता तो सुद्धा आपल्या पोटात आणून नाभीवरती सोडला जातो. अग्नीच्या क्षेत्रात सोडतात. तिथे तोंडात नळी नाही जात, तिथे डोक्यात जात नाही, तिथे हातातनं नळी जात नाही, ती आपल्या नाभीशी जोडलेली आईशी नाळ. तर या नाभीच्या ठिकाणी आपला हा सगळा अग्नी काम करतो आणि त्याच्या सापेक्ष आपलं शरीर वाढतं, कमी होतं, आजारी पडतं किंवा प्रसंगी नाश पावतं, म्हणजे मृत्यू येतो असं शास्त्र सांगतं. तर शास्त्राचा शब्दशः जो काही मार्गदर्शन आहे आणि अनुभव आहे हा एक येतो. कुठे येतो? तर बहुतेक लोकांना अजीर्णाची एक खोड जडलेली असते, त्यांना अजीर्णामधूनच त्रास सुरू होतात. अगदी आत्ताचे लाईफस्टाईल डिसऑर्डर जरी म्हटले, कोणाला हायपरटेन्शन आहे, कोणाला BP आहे, किंवा कोणाला हृदयासंदर्भातल्या सुद्धा समस्या आहेत, म्हणजे हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, कोणाचे ते अँजिओग्राफी झाली आहे, अँजिओप्लास्टी झालेली आहे. सगळ्यांच्या समस्या, नावं वेगवेगळे आहेत, परंतु त्याची जी भूमिका आहे, त्याचं जी जन्माची स्थानं आहेत ती तुमच्या पोटातनंच आहे मित्रांनो. तुम्ही जे खातात त्यातनं शरीर तयार होत आहे आणि त्या शरीराच्या जडणघडणीमध्ये ज्या विकृती येत आहेत त्याची मूळ कारणं ही कुठेतरी तुमच्या पोटाशी संबंधित आहेत. तर आजच्या या सत्रामध्ये मी तुम्हाला आपण एकच गोष्ट शिकणार आहे आणि तीच मी तुम्हाला पुन्हा सांगण्यासाठी ह्या सगळ्या भूमिका मांडतो आहे, आणि ती म्हणजे तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे पोट पचतंय का नाही, अन्न पचतंय का नाही. याची काही लिटमस टेस्ट आहे का, याची काही लक्षणं आहेत का. आपण बऱ्याच तपासण्या करतो, रक्तातल्या तपासण्या, लघवीच्या तपासण्या, वेगवेगळ्या तपासण्या आज उपलब्ध आहे, हजारो तपासण्या आहेत. परंतु कुठलाही वैद्य, कुठलाही डॉक्टर किंवा प्रसंगी कुठलाही आजच्या भाषेमध्ये ज्याला डायटिशियन्स म्हणतात, आहार तज्ज्ञ म्हणतात, हे कोणीच फारसा आपल्याला आहार पचलाय का नाही बाबा, तुला कळतोय का विचारत असेल प्रसंगी कोणी कधीतरी. परंतु ओळखायचं कसं हे कुठल्या शालेय पुस्तकातही नाही मिळत आपल्याला पाहायला. कुठल्याच आपल्याला रिसोर्सेस जे काही उपलब्ध आहे आरोग्याबद्दल ते त्याच्याबद्दल कोणी ह्या पचनाबद्दल बोलत नाही आहे. पचनाबद्दल बोलत नाही म्हणजे काय खावं काय नाही, किती खावं, खूप चर्चा आहेत. पण अरे ते खाल्लेलं पचलं का, तर मी पुढचं खायला हवं. अनेक गृहिणी हे जर बघत असतील तर मला सांगा, तुम्ही घरामधल्या आदल्या दिवशीचे खरकटे भांडे घेऊन दुसऱ्या दिवशीचा स्वयंपाक करायला सुरुवात करतात का हो? नाही करत. आपण ओटासुद्धा स्वच्छ करून घेतो, सगळी ती शेगडी गॅससुद्धा स्वच्छ असतो, स्वच्छ घासलेले भांडे आपण घेतो, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घेतो, स्वच्छ धुतलेले तांदूळ. थोडक्यात आपण काय करतो, सगळं नव्याने सुरू करतो स्वच्छतेने. परंतु हे जर अजीर्ण आपल्या पोटामध्ये असेल तर आपलं पोट अस्वच्छ असतं. आपल्याला काही लक्षणं आहेत की जी त्रास देतात. सगळ्यात पहिले म्हणजे भूक लागत नाही, मनासारखी चव तोंडाला येत नाही, घरातलं अन्न जेवू जात नाही, बाहेर खूप चमचमीत खायला आवडतं. त्याचं कारण मुळात चव नाही आहे, पण हे अजीर्ण आहे हे कळत नाही, पण आपण वरच्यावर खात जातो. एखाद्या बकरीसारखं, बकरीचं उदाहरण ग्रंथाने दिलेलं आहे म्हणून देतोय, कोणाला दोष द्यायची इच्छा नाही आहे. परंतु बकरी आहे, जेव्हा सोडाल तेव्हा ती जिथे मिळेल तिथे ती फक्त चरत राहते. सतत खाणं हा तिचा स्वभाव आहे. आपणही असं करावं का हो? चुकूनही नाही. तर ह्याच्यासाठी काही लक्षणं आपण नक्की बघावीत. विशेषतः सकाळी आपण जे पहिले काही खाणार आहे, चहा, नाश्ता, जेवण, जे काही तुम्ही पहिले घेणार आहात त्यावेळेस तरी किमान तुम्ही ह्या लक्षणांचं निरीक्षण करायला हवं, परीक्षण करायला हवं. 5 लक्षणं आहेत मित्रांनो, फक्त एकदम सोपी आहेत, सामान्यपणे तुमच्या सहज लक्षात राहतील अशी आहेत. पहिलं आहे उद्गार. उद्गार म्हणजे संस्कृतमध्ये शब्द असला तरी त्याचा साधारण अर्थ मराठीतला म्हणजे ढेकर. म्हणजे माझ्या पोटातनं 2 प्रकारचे वायू वर येतात, एक वर येतो, एक खाली जातो. खालनं बाहेर पडतो त्याला आपण अपान म्हणतो, वरनं वर येतो त्याला आपण उद्गार किंवा ढेकर म्हणतो. तर माझा ढेकर कसा आहे, छोटे छोटे बुडबुडे आल्यासारखे होतात कधी कधी, पूर्ण मोठा आवाज असा आवाज येईल असा ढेकर नसतो, छोटा छोटा. पण त्याला जर चव असेल, त्याला वास असेल,
त्यामुळे पोटात किंवा छातीत किंवा घशाची जळजळ, आंबटपणा, करपटपणा, एक नकोसं कुठेतरी वाटत असेल तर हा अशुद्ध आहे उद्गार. स्वच्छ नाही आहे, मोकळा नाही आहे, प्रसन्न नाही आहे. थोडक्यात पहिलं लक्षण आहे तुमचा उद्गार किंवा तुमचा ढेकर हा स्वच्छ हवा, मोकळा ढाकळा हवा. त्याला कुठल्याही खाल्लेल्या पिल्लेल्या, बऱ्याचदा कच्चे लोक खातात हल्ली. कच्चं खाण्याचं पण खूप फॅड आहे. आणि कधी कधी जर रात्री कच्चं खाल्लं असेल, विशेषतः कोबीच्या भाजीचा अनुभव घेऊन बघा मित्रांनो. चायनीज खातात त्याच्यातही बऱ्याचदा कोबी असतो भरपूर. तर हे सकाळीसुद्धा तुम्हाला कोबीचे ढेकर येतात, खाल्लेल्या पदार्थाचा ढेकर येतो बऱ्याचदा. आता हे माझ्यासमोर जे ऐकतात ते पण होकारार्थी त्याला एक प्रकारे मान डोलवत आहेत, याचा अर्थ त्यांचाही हा अनुभव आहे. सर, आपल्याला जर खाल्लेल्या पदार्थाचा ढेकर येत असेल, जर मला ढेकरातनं कळत असेल की अरे मी काल रात्री हे खाल्लं होतं बरं का, किंवा काल माझं हे खाल्लेलं आहे त्याचा आज मला आत्ता ढेकर येतोय. मिसळ पाव खातात अनेकदा, सकाळच्या सुट्टीचा दिवस आहे, रविवार आहे, चला छान मिसळ पाव. पण तिचा जर रात्री 10 वाजता तुम्हाला ढेकर येत असेल तर नक्कीच तुम्हाला ती पचलेली नाही आहे, पोटामध्ये पडून आहे. सो पहिलं लक्षण आहे, जर पचन स्वच्छ झालेलं असेल, अजीर्ण नसेल तर तुमचे ढेकर स्वच्छ असतील. सगळ्यात दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे मित्रांनो, उत्साह, जडपणा, बसल्या बसल्या पेंग लागणं. सकाळी उठवत नाही आम्हाला. सकाळी उठायचं म्हणजे एक महत्प्रयास असतो, म्हणजे ते अंथरूण कसं सोडायचं. बऱ्याचदा आपण घड्याळ लावतो, त्याचा तो गजर वाजतो, मोबाईलवरती लावतात हल्ली, तरीही आपल्याला जागेवरनं उठवत नाही. बऱ्याचदा मग आपण स्नूज करतो. सगळ्यात पहिलं लक्षण आहे मित्रांनो, जर तुम्हाला सकाळी उठण्यासाठी उत्साह नसेल, जडपणा असेल अंगामध्ये. अनेकांचे तर दुखणे असतात तेव्हा त्यांना सांधे पण धरतात, त्यावेळेस डोकं धडधडतं. म्हणजे झोपेतनं उठायचं म्हणजे ते डोकं नकोसं वाटतं उचलायला आपल्याला. असं जर कुठे नक्की असेल तर हे सुद्धा तुम्हाला अजीर्ण असल्याचं महत्त्वाचं लक्षण आहे, उत्साह नसणे. दिवसभरसुद्धा तेच घडतं. सामान्यपणे दुसरं उदाहरण तुम्हाला देतो. व्यवहारामध्ये तुम्ही रोज जेवण केल्यावरती जर तुम्हाला लक्षात येत असेल की मला थोडंसं झपकी घ्यायची आहे, बसलो असेल तर मला थोडं आडवं पडावं असं वाटतंय, नक्की तुम्हाला ते जेवण जास्ती झालेलं आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की पोट भरल्या भरल्या पोट गच्च राहिलं असेल, पोट भरलेलं राहत असेल, पोट सुटत नसेल, पण पुढे जात नसेल, अन्न पुढे सरकत नसेल तर हे अजीर्ण आहे. आणि हे जोपर्यंत असं आहे तोपर्यंत शरीराला उत्साह येत नाही, काम करण्याची ऊर्जा मिळत नाही. आपण मुळात आहार घेतो ऊर्जेसाठी. ठीक आहे, काही जण प्रासंगिक कारणाने हौसे खातर, जिभेसाठी, आनंदासाठी म्हणून खातील, परंतु शरीराची नैसर्गिक गरज म्हणून आपला आहार हा आपल्या ऊर्जेसाठी आहे. खाल्ल्यानंतर, भोजन झाल्यानंतर मला ऊर्जा मिळते का, हा प्रश्न पडायला हवा आपल्याला. का आपण ढेपाळतो, का आपल्याला सुस्ती येते. सो हे ठीक आहे, जेवल्या जेवल्या असे लक्षण होत असतील आपण एक वेळ गृहीत धरू, जास्ती झालं जेवण. परंतु जेवण पूर्ण पचलंय, सकाळ झालेली आहे, रात्रीचं सगळं संपलं, आता पोटातलं संपलं आणि आता मी बाहेर आपण बघू किलबिलाट ऐकू येतोय पहाटचा सगळीकडे, पक्षी उठतात, प्राणी स्वतःचे झोप अशी अंग मोकळं करून. आपल्याला तसं येतं का उत्साह उठताना. आपल्याला उत्साह हवा आहे. म्हणजे पहिले उद्गार शुद्धी, ढेकर स्वच्छ येतोय, दुसरा उत्साह मिळतोय. मला उत्साह येतोय जर माझा अजीर्ण नसेल तर, जर माझं पूर्ण जेवण पचलेलं असेल तर. झाले 2 लक्षणं. तिसरं, वेगोत्सर्गो यथोचिता, हा महत्त्वाचा विषय आहे. आणि ह्या संदर्भात बऱ्याचशा समस्या आणि मग मी म्हटल्याप्रमाणे औषधी उपचार लोक स्वतःच्या प्रयत्नांनी करतात. वेग उत्सर्ग यथोचिता. वेग म्हणजे शरीरातनं वेग येतात मित्रांनो. म्हणजे आता मी बसलोय, आला की नाही मला एक वेग, जांभई आली, मी अडवू नाही शकत आहे ती. जर मी तिला उत्तेजना दिली स्वतःहून आता तुमच्या समोर म्हणून, असे शरीरातनं वेग येतात. शिंक असते, आपल्याला झटकन शिंक येते एखाद्या ठिकाणी. आता लोक काय करतात, एक सोशल नॉर्म म्हणून म्हणा किंवा काय, एक ते टाळतात. 4 लोकांमध्ये बसलेले असतील तर शिंक सुद्धा अडवायला लागलेत लोक. हे असे वेग येतात शरीरातनं. शरीर झटकन काहीतरी बाहेर फेकण्यासाठी तुम्हाला उत्तेजना देतं, उठवतं. असे 2 महत्त्वाचे वेग आहेत जे आपल्या ह्या पचनाच्या सतत संपर्कात आहेत, ज्याला म्हणता येईल सरळ सरळ पचनाशी संबंधित आहेत. पहिला आहे मलाचा वेग
आणि दुसरं आहे पोटातनं पास होणारे, खालनं बाहेर पडणारे अपान वायू, ज्याला वायू म्हणतो किंवा गॅसेस म्हणतात ते. जोडीला तिसरा येतो तो म्हणजे मूत्राचा. म्हणजे हे तिघं जण, तुमचा वात पण छान सरतो आहे पोटातनं खालती, वेळच्या वेळी यथोचितः, यथा उचितः, जसा उचित आहे, योग्य आहे तसा. एखाद्याला एकदाच पोट साफ होत असेल जाऊन, एखाद्याला सकाळ संध्याकाळ होत असेल, त्याच्या त्याच्या सवयीनुसार, त्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार, ऋतुमानानुसार ह्या ज्या पोटातनं बाहेर पडणाऱ्या मलाचे वेग आहेत, बाहेर फेकले जाणारे वेग आहेत, हे वेळच्या वेळी येत आहेत, सुखाने येत आहेत, व्यवस्थित येत आहेत, तर मला अजीर्ण नाही आहे, मी आनंदित आहे. खरं आहे मित्रांनो, ह्याचा खरं तर आपल्या आनंदाशी संपर्क आहे. बऱ्याचदा तोंड उतरलेला माणूस पाहिल्यावर आमचा सरळ प्रश्न असतो, का हो पोट साफ होत नाही का? तो म्हणतो, अहो कसं ओळखलं तुम्ही? चेहरा सांगतो तुमचा. तुम्ही जर प्रफुल्लित असाल, आनंदी असाल, त्याचं कारणच आहे तुमचे खालनं जे दोष बाहेर पडायला पाहिजेत, मग ते अपान वायू आहे, मल आहे आणि मूत्र आहे, तिघही व्यवस्थित सुखाने वेळच्या वेळी बाहेर पडत आहेत. ह्या संदर्भात समस्या असतील तर तुम्हाला अजीर्ण आहे असं तुम्ही समजून घ्यायला काही हरकत नाही. याच्यासाठी उपाय काय करायचे तर सामान्यपणे लोक पोट साफ करणारे उपचार करतात. हो, हा तात्पुरता असू शकेल. फार पोट गच्च झालंय, काही करा, सुटत नाही, 2-2 दिवस मळ मोकळा होत नाही, करा, काही अडचण नाही. परंतु ही उपाययोजना परिपूर्ण नाही आहे. समस्या वर आहे. तुम्ही खातात त्याच्या पिच्यामध्ये, मी आहार घेतो, पचवतो, त्यातनं काय घ्यायचं ते माझं शरीर घेतं आणि त्याचं मळ करून सोडून देतं. 3 टप्प्यात ह्या घटना घडतात. म्हणजे एक कुठेतरी उत्पत्ती घडते, माझ्या शरीरामध्ये तयार होत आहे, स्थिती आहे, माझं शरीर दिसतंय कुठेतरी, आणि लय आहे, त्यातले जे काही मळ आहेत, रक्तातले मळ, मांसाचे मळ, डोक्यातले मळ, पोटातले मळ, हे सगळे घामा वाटे, लघवी वाटे, शौचा वाटे, कुठून तरी माझे मळ बाहेर पडत आहेत, त्यांचा विसर्ग होतोय, बाहेर पडत आहेत. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. आता तुमची समस्या लयाच्या ठिकाणी आहे मित्रांनो. म्हणजे अन्नाचं पचन पोटातनं बाहेर पडणाऱ्या मळांवरनं बघता येतो, ते तुमचे व्यवस्थित नाही आहेत, यथोचित होत नाही आहेत, म्हणजे अजीर्ण आहे. तर आपण उपचार फक्त इथे करून नाही उपयोग. नुसतं काहीतरी एखादं चूर्ण घेऊन, प्रसिद्ध चूर्ण भरपूर आहेत आज, ॲडव्हर्टाईज आहेत, जळजळतंय, हे मळमळतंय, अरे घे ना, वगैरे वगैरे. सो ह्या सगळ्या उपचारांमध्ये पोट साफ होणं अपेक्षित आहे, मान्य आहे. परंतु वारंवार ही काही खोड असते. अनेकांना काय एक दिवसासाठी पोट नाही त्रास देत आहे, अनेक दिवसांचा, अनेक महिन्यांसाठी ह्या समस्या असतात. याचे उत्तरं आपल्याला उत्पत्तीपासून बघावे लागतात. म्हणजे जो आहार पोटात जातोय तिथून समस्या असतात, त्याच्या पचनामध्ये समस्या असतात, आणि म्हणूनच त्याच्या पचनाचे जे काही हे पदार्थ आहेत, तयार होऊन बाहेर पडणारे मळ, ह्यांच्यामध्ये समस्या आहेत. केवळ किडनी साफ करते म्हणून मूत्र तयार होत नाही मित्रांनो. मूत्र हे आपल्या अणुरेणूत शरीरामध्ये तयार होतं. म्हणून तर किडनी ब्लॉक झाली की सगळ्या शरीरामध्ये लक्षणं दिसायला लागतात, त्वचेवरती लक्षणं दिसतात. समस्या एका ठिकाणी तुम्हाला दिसताना दिसते, पण तिचे कारणं खूप लांब आहेत. जसे आपण बऱ्याचदा अनुभवतो भारतीय समस्यांच्या, देशाच्या समस्या बघितल्या, एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट होतो, पण ते काय त्या गावच्या लोकांनीच केलेला असतो अशातला भागच नाही आहे. त्याची मुळं कुठेतरी पार पाकिस्तानमध्ये जाऊन सापडतात. खरे उपाय तिथे करणं गरजेचं असतं. आपण किती वर्ष इथले आतंकवादी शोधणार आणि मारत बसणार त्यांना? पोटाच्या समस्यांमध्ये आपण हेच करतोय मित्रांनो. आपण फक्त मळ साफ होणारी औषधं घेत राहतोय, तिथे खरं उपचार नाही आहेत. आपल्याला अजीर्ण आहे, आपल्याला पचत नाही आहे. का नाही पचत आहे, कसं नाही आहे, हा खरं तर स्वतंत्र विषय. आज आपण फक्त ती लक्षणं बघतोय की मला अजीर्ण आहे की नाही, मी खातोय ते माझं पचलंय की नाही. रात्र हे मी सकाळी तपासायला हवं, सकाळी उठून मी हे रोज चिंतन करायला हवं. काहीतरी खाण्यापूर्वी मला हा प्रश्न पडायला हवा, मला खरंच भूक लागली आहे का? तर पुढचं लक्षण तेच आहे. पहिलं लक्षण होतं उद्गार शुद्ध, स्वच्छ उद्गार, ढेकर, उत्साह, वेगोत्सर्गो यथोचिता. तिसरं लघुता, हा अजून पुढचा महत्त्वाचा लक्षण आहे. लघुता, लघु म्हणजे संस्कृतमध्ये शब्द आहे लघु, म्हणजे हलका. मला उत्साह आहे तर त्याचं लक्षण लगेच मला दिसेल, मला हलकं फुलकं वाटलं पाहिजे. माझं शरीर मला उचलायला जड वाटत असेल, माझ्या शरीराचा एखादा भाग मला जड वाटतोय, डोकं जड वाटतंय, पोट गच्च भरलेलं आहे, जड वाटतंय, छाती भरून आल्यासारखी वाटते, जड झालेली आहे, हातपाय सांधे जड झालेले आहेत, उठावसंच वाटत नाही आहे, हा जडपणा. आपण कसं पक्षासारखं हलकं फुलकं असलं पाहिजे शरीर. आळस आहे ना मित्रांनो तुम्हाला, आम्हाला, हा ही लघुता गेली की लगेच दिसतो.
त्याचं विरुद्ध लक्षण गुरुता आहे, जडपणा आहे. शरीराला जर एक ज्याला इंग्लिशमध्ये आजच्या मराठी भाषेत पण म्हणता येईल त्याला हेवीनेस आहे. आपली बरेचशी मुलं मराठीत नाही इंग्लिशमध्ये शिकतात म्हणून हेवीनेस आहे मला. हा कुठेही जर असेल शरीरामध्ये, जडपणा असेल, सुस्ती असेल, तर हे सगळे लक्षणं अजीर्ण असल्याची आहेत. सामान्यपणे पोटामध्ये अजीर्ण असतं तेव्हा पोट गच्च असतं, डब्बं असतं, जड असतं. हा जडपणा आणि एकंदरीत सगळ्या शरीरामध्ये, पचन फक्त पोटात नाही होते मित्रांनो, शरीराच्या प्रत्येक अणुरेणूंमध्ये सतत पचन होत आहे. काहीतरी आपल्या सेल्समध्ये जात आहे, कोशिकांमध्ये जात आहे, त्याच्यावरती काहीतरी कार्य घडत आहे आणि त्या कोशिका काहीतरी पुन्हा शरीरासाठी बाहेर सोडतायत. ही घटना जी आहे, मी मगा म्हटलेली उत्पत्ती, स्थिती आणि लय, ही सतत सगळीकडे घडते. मोठ्या मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला ती गुदापासून म्हणजे मुखापासून गुदापर्यंत एक जो काही मोठा महास्रोतस, महामार्ग आपण म्हणता येईल त्याला, या महामार्गामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय. तिथे रिफ्लेक्शन्स येतात, बऱ्याचदा शरीरातल्या घटनांचे परिणाम तिथे पण दिसतात, आपल्याला अनुभवता येतात आणि इथले परिणाम तिथे दिसतात. हे मूळ आपले पॉवर हाऊस आहे. आपण इथनंच ग्रहण करतोय, इथनंच आपण घेतोय. शरीर जे काही तयार होत आहे, आता मी बोलतोय तुमच्याशी, माझी ऊर्जा येते कुठून? माझ्या पोटात नाही येते. पोटात काही नसेल तर मला आवाजच फुटणार नाही. कोरड पडली उद्या, मला तहान आहे लागलेली, पण मी पाणीच प्यायलो नाही, कोरड पडली, मला आवाज कोरडा होऊन जाईल, घसा कोरडा पडेल, आवाज फुटणार नाही माझा. ही सगळी ऊर्जा मला पुरवणारा स्रोतच ते आहे, ते हे मुखापासून गुदापर्यंत पसरलेलं आहे. त्याला आम्ही संस्कृतमध्ये मोठा शब्द आहे महास्रोतस. स्रोतस म्हणजे झरा, मराठीमध्ये आपण त्याला स्रोत, पाण्याचा झरा म्हणतो. तसा हा झरा आहे, अखंड वाहतोय. या झऱ्यातनं जे जे लागेल ते शरीर काढून घेतं, जे नको ते पुढे सोडून देत आहे. हे अजीर्णाचं स्वरूप समजून घेणं फार गरजेचं आहे. तर आपण जे चौथं लक्षण बघितलं ते होतं, पहिलं होतं उद्गार शुद्धी, दुसरं होतं उद्गार शुद्धी उत्साह, वेगोत्सर्ग येतो, लघुता, वेगोत्सर्ग झाला, लघुता झाली. सगळ्यात शेवटचं लक्षण आहे क्षुत्पिपासा, भूक आणि तहान. उद्गार शुद्धीर उत्साहो, वेगोत्सर्गो यथोचिता, लघुता क्षुत्पिपासाच जीर्ण आहारस्य लक्षणम. जीर्ण आहाराचे हे लक्षण आहेत. हे विशेषही, आणि तुम्हाला ह्या लक्षणांबद्दल अजून एक वैशिष्ट्य आहे की भरपूर ग्रंथ आहेत आयुर्वेदामध्ये, पण एकाच ग्रंथकाराने हे लक्षण वर्णन केलेत. अष्टांग संग्रह नावाचं पुस्तक आहे वाग्भटाचं, त्या पुस्तकामध्ये आहे. सो ही शेवटचं लक्षण फार महत्त्वाचं आहे. क्षुत्पिपासाच, वेळेवरती तहान आणि भूक लागते आहे, वेळच्या वेळी. विशेषतः हे एकत्र लागत आहेत मित्रांनो. नुसती भूक 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 लागत नाही आहे आणि नुसतं पाणी 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 होत नाही. ह्या विकृती आहेत दोन्ही. सारखं पाणी प्यावं असं वाटतं, सारखं घसा कोरडा होतो, विकृती आहे, अजीर्णाचं लक्षण आहे. बघा, श्रीखंडपुरीचं जेवण घेवलेत मोठं लग्न सहकार्य मोठ्या कार्यक्रमामध्ये, आणि आता बसलेत स्वस्त, जडता पण आलेली आहे, सुस्ती पण आलेली आहे, आणि थोड्या वेळाने तुम्हाला पाणी पाणी व्हायला लागतं मित्रांनो. पोट गच्च झालेलं असेल ना तर सारखं तहान लागते. हे अजीर्णाचं लक्षण आहे. तर सारखं सारखं पाणी पितो. आज त्या पाण्याबद्दल तर बरीच चर्चा आहेत, भरपूर पाणी प्यावं वगैरे वगैरे. मोजमाप नाही आहे लोकांना पिताना. कुठेतरी ऐकलेलं असतं, कोणीतरी सांगतं पाणी पिलं की पोट साफ होतं, पाणी पिलं की फलानं होतं वगैरे. या सगळ्या एक प्रकारच्या आरोग्यविषयक आयुर्वेदानुसार अंधश्रद्धा आहेत. आयुर्वेद तर म्हणतो स्वस्थोपी चल्पशा पिबेत, स्वस्थाने सुद्धा थोडं थोडं पाणी पिलं पाहिजे. आज आपण शेतीमध्ये ठिबक सिंचन करतोय, तिथे पाट वाहत होते, तिथे आपण थेंबे थेंबे पाणी करतोय, आणि इथे मात्र पाण्याचे पाट व्हायला लागलेत सगळीकडे. सो पुरेशी तहान लागली पाहिजे, वेळच्या वेळी लागली पाहिजे. वेळी यावेळी पाणी लागतं आहे, वेळी यावेळी भूक लागते. आम्ही विचारतो भूक लागते का? हो लागते, पण मग प्रश्न असतो पोट साफ होतो का? तर नाही. बघा, क्रमाने आली लक्षण ही अजीर्णाची. शेवटचं लक्षण आहे क्षुत्पिपासा, पहिलेच नाही सांगितलेलं. ही पहिली सगळी आहेत आणि मग भूक लागते आहे, ती योग्य भूक आहे. पण शरीर गच्च आहे, उत्साह नाही आहे, सुस्ती आहे, तरी मी सकाळी उठतो, पोटही साफ झालं नाही आहे प्रसंगी, तरी मी उठून काय करतोय? टंपरभर चहा पितोय, त्याच्यात खारी मारी टारी बिस्किटं बुडवून खातोय. हा काय प्रकार आहे? याला एक उदाहरण आहे अजून. तुम्ही बघा, आता घरात फारसं कोणी विरजण लावत नाही, पण आपण तरी एक उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर एखाद्या
भांड्यामध्ये तळाला मोठ्या पातेल्यामध्ये नासलंय दूध, थोडंसं आहे चमचाभर दूध राहिलंय, तुम्ही नीट वरच्यावर नुसतं विसळून टाकलं, ते नासक्या दुधाचा थोडाफार कण त्याच्यामध्ये राहिला, आणि मी काय केलं, सकाळचं आलेलं ताजं दूध त्याच्यात ओतून दिलं पातेल्यामध्ये, त्याच धुतलं होतं मी फक्त वरच्यावर. काय होतं मित्रांनो, ते असं काही लोकशाहीसारखं काम होत नाही की एक कणभर नासकं तिथे होतं दूध आणि हे लिटरभर चांगलं दूध मी एकत्र केलं, वा 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 सगळं दूध चांगलं नाही. कणभर नासकं दूध, हंडाभर तुम्ही जरी त्याच्यात चांगलं दूध घातलं तरी त्याचं पुन्हा नासकं दूधच तयार करत आहे. ही नासण्याची प्रक्रिया दररोज सकाळी आपण सुरू करतोय का, आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. हे प्रश्न पडावेत म्हणून खरं तर मी आजचा हा विषय निवडला आहे. तुम्ही स्वतःला हे प्रश्न नक्की विचारा की मला सकाळी उठल्यावरती मी जे काही पहिले आहार म्हणून खाणार आहे, पिणार आहे, जे काही करणार आहे, त्यापूर्वी माझी ही काही अगोदरची लक्षणं पूर्ण आहेत का. 2-2 दिवस पोट साफ होत नाही तरी 3-3, 4-4 वेळेस खाणारे लोक आम्ही बघतो मित्रांनो. मग समस्या आहे, भाऊ माझं पोट सुटलं आहे, पोट कमी करायचं आहे, माझं वजन वाढलं आहे, वजन कमी करायचं आहे, माझं ते साखर वाढली आहे ती कमी करून द्या. हे जे काही वाढीचे सत्र आहेत ना सगळे, बहुतेक ठिकाणी वाढीचेच समस्या आहेत सगळ्या. काही ठिकाणी कमी आहेत पण त्या कमीच्याही समस्या ह्या दुसरं काहीतरी वाढलं म्हणून तिसरं काहीतरी कमी झालं अशा आहेत. म्हणजे घरामध्ये 2 आपण काही प्राणी पाळले बा, एक उदाहरण म्हणून, एक बारीक होतोय आणि दुसरा खूप वाढतोय. त्याचं कारण असं आहे की तुम्ही त्या एकाला कमी खाऊ घालतायत, एकाला जास्ती खाऊ घालतायत. ह्या वाढीच्या सत्रांमध्ये अजीर्णाची भूमिका फार मोठी आहे. अंगामध्ये दोष या पोटातनंच जातात. वात पित्त कफ जे सगळ्यांना माहिती असतील ते काय अशा आकाशात कुठेतरी तयार होतात आणि मग अंगात जातात, नाही असं नाही आहे. तुम्ही जे खाणार पिणार त्यातनंच ते तयार होणार आहेत. तुम्ही जे खातायत, जे पितायत त्यातनं तयार होत आहेत. त्याचं कारण ते पचत नाही आहेत. पचलं नाही की दोष तयार होणार. मग ते दोषाचं स्वरूपावरनं ठरेल, तो वाताचा तयार झाला का, कफाचा झाला का, पित्ताचा तयार झाला. सामान्यपणे ते एकाच शब्दामध्ये सगळे गुंफता येतात आणि त्या शब्दाचं नाव आहे अजीर्ण. जगभर जर आयुर्वेदाचा प्रसार व्हावा, लोकांना आयुर्वेदाची जाणीव व्हावी असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी नक्की फक्त आणि फक्त अजीर्णाचा प्रचार केला पाहिजे असं माझे गुरु म्हणायचे. का, लोकांना एवढं जरी कळलं ना तर खूप मोठ्या समस्या तुमच्या दूर होत आहेत. कारण ही तुमची भूमी आहे, ही जननी आहे सगळ्या रोगांची. तर मी सगळ्यांचे आभार मानतो. मला वाटतं आपण ह्या सूत्राकडे पुन्हा एकदा जाऊया शेवटाकडे जाताना, की माझं जर अजीर्ण नसेल, मला जर अन्न पूर्ण पचलं असेल तर हे मी सकाळी तपासू शकतो उठल्या उठल्या. आणि सकाळी तपासताना मला हे 5 लक्षणं. पहिले उद्गार शुद्धी, स्वच्छ ढेकर. आता हे बघताना पुन्हा थोडंसं कपभर गरम पाणी पिलं तर लक्षात येऊ शकतं. हे चांगलं चहा जेवढा लोक गरम पितात तेवढं गरम पाणी कपभर पिऊन बघितलं तर कळतं ढेकर आला का नाही. ढेकर लगेच कळतो, स्वच्छ येतो, लगेच कळतो. अजीर्ण असेल तुम्ही थोडं गरम पाणी पोटात टाकून बघा, ढेकर लगेच तुम्हाला एक लिटमस टेस्ट सारखं काम करेल, ढेकर कसा आला. सो उद्गार शुद्धी, उत्साह, वेगोत्सर्ग, वेळच्या वेळी मल आणि मूत्र आणि पोटातले जे काही वायू आहेत खालनं बाहेर पडणार ते बाहेर पडणं. वेगोत्सर्ग, यथोचिता, लघुता, हलकं फुलकं शरीर, प्रसन्नता वाटते. क्षुत पिपासाच, तहान आणि भूक योग्य वेळच्या वेळी लागते आहे. म्हणजे तेवढंच जेवण घ्यायचं जेवढं आपल्याला बरोबर पुढची संध्याकाळची जेवणाची वेळ होईल तोपर्यंत भूक लागली पाहिजे. आणि नाही लागली तर उपवास करा मित्रांनो. उपवासाने लोक मरत नाहीत. वेगवेगळे साध्वी लोक आहेत, जैन समाजामध्ये तर मोठे मोठे उपवासाचे व्रत आहेत. अनेक दिवस उपवास करतात मित्रांनो. कोणी जीवाशी खेळत नाही आहे. त्याच्यामध्ये कोणालाही ॲडमिट करायची कधी वेळ आल्याचं मी ऐकलेलं नाही आहे. संत महात्मे करतात, एकादशीचं व्रत करतात. 3 दिवसाची 3 रात्रीची एकादशी असते. म्हणजे दशमीच्या दिवशी रात्री जेवायचं नाही, एकादशीला पूर्ण उपवास करायचा, द्वादशीला सकाळी उपवास सोडायचा आणि द्वादशीला रात्री पुन्हा उपवास. अशी खरं तर वैदिक परंपरा आहे आपली उपवासांची. आज आपला समाज उपवास करायला घाबरतो. अरे रे 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 खाऊ नका, गोळ्या घ्यायच्यात म्हणून खातो. तेव्हा माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तुमचं जर भूक तहान हे जर तंत्र बिघडलं असेल, मगा सांगितलेली तुमच्यामध्ये जर शुद्ध जीर्ण पूर्ण झाल्याची लक्षणं दिसत नसतील अन्नपळ, तर उपवास करायला शिका.
वाट बघा, थोडं थोडं गरम पाणी पित राहा आणि पोटाला विश्रांती द्या. आपल्या पोटाला विश्रांती नाही आहे ना, म्हणून खूप जास्ती समस्या निर्माण होत आहेत. त्यांची नावं तुम्ही काही वाचाल, त्याचे लॅब रिपोर्ट्स काही पण येतील, पण ही 5 लक्षणं तुम्हाला नसतील तर तुमचे तिकडे काही रिपोर्ट नॉर्मल असो ॲबनॉर्मल असो, आपण ही लक्षणं पहिले बघूया, ह्यांच्याकडे लक्ष देऊया. कुठल्याही वैद्यांकडे जाताना आपण ह्या लक्षणांचा मागोवा घेऊया, त्यांना विचारूया की अहो हे माझं एकदा बघता का पोट, मला हे बरं झालं का. हे तुमच्या शरीरातल्या प्रत्येक घटकांमधनं जाणवणार आहेत ही अशी 5 लक्षणं आहेत. तेव्हा आपण नक्की ह्या लक्षणांचा विचार करा. स्वतःचं एक ह्या मोठ्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये सुद्धा घाबरून न जाता ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आत्मनिर्भर होण्यासाठी, पुन्हा एकदा शब्द आहे, हा मोठा शब्द आहे खरं तर, मोदीजींनी आणलेला आहे पुढे, आत्मनिर्भर व्हायचं आहे. माझं मला कळलं पाहिजे तर मी निर्भर होईल ना माझ्यावरती. माझंच मला कळत नाही आहे तर मी कसं काय माझ्यावर निर्भर होणार आहे. स्वतःचं स्वतः परीक्षण करायला शिकावं तुम्ही, म्हणून मी हे मुद्दे मांडले. मला ह्या ठिकाणी आपण संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.